धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम। शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील आपली ही मुंबई नगरी आणि या मुंबई नगरीमध्ये आज गोराई 2 कांदिवली या ठिकाणी गोराई 2 उज्ज्वल गृहनिर्माण सोसायटी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने आज प्रथमच या सोसायटीच्या वतीने या ठिकाणी 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सामन्यासाठी आम्हा 2 बुवांना निमंत्रित करण्यात आलेला आहे। मी स्वतः बुवा चंद्रकांत अनंत जाधव, गाव चांदोशी, तालुका देवगड आणि सुखवस्तीसाठी मुंबई बदलापूर। आणि आज आम्हाला पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते आमचे परममित्र सन्माननीय या कोकणातील सुप्रसिद्ध पखवाज वादक गणेश कामते, त्याचप्रमाणे तबला वादक म्हणून जे साथ करतायत ते आमचे सुप्रसिद्ध तबला वादक मूर्ती लहानपण कीर्ती महान असे आमचे साहिल लाड आणि आमचे सर्व सहकारी मंडळी। त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीला जे बुवा लाभलेले आहेत त्या कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार या 2020 डबलवारीच्या माध्यमातून एक सुप्रसिद्ध असे कलाकार, कॉमेडीचे बादशाह, विनोदाचे बादशाह ज्यांना म्हणून ओळख आहे असे आमचे परममित्र सन्माननीय श्री संदीपजी पुजारे बुवा, त्यांना पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते सन्माननीय आमचे परममित्र नितीन गाडीगावकर, त्याचप्रमाणे तबला वादक म्हणून जे साथ करतायत ते आमचे परममित्र सन्माननीय ऋषिकेश गाडीगावकर, ऋषिकेश मिस्त्री आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी। आम्हा दोन्ही बुवांच्या वतीनं गोराई 2 उज्ज्वल गृहनिर्माण संस्थेला या सोसायटीचे मनापासून आभार मानतोय। या सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री युवराजजी मिराशी, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय महेश अष्टमकर, त्याचप्रमाणे खजिनदार बने साहेब यांचे देखील मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे या सोसायटीतील सर्व रहिवासी यांचे देखील मनापासून आभार मानतोय। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या संपूर्ण विभागातील भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील, कोणी पखवाज वादक असतील, भजन गायक असतील, तबला वादक असतील, त्या सर्व कलाकारांना नमस्कार करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचा या भांडूप नगरातील एक नामवंत असे प्रतिष्ठित व्यक्ती जे या कोकणातील डबलवारीचे कार्यक्रम रोज त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना व्हॉट्सअपच्या आधारे मिळत असतात
ते आमचे वसंत मणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। आमचे परममित्र सन्माननीय या ठिकाणी एक सुप्रसिद्ध दशावतार कलाकार, सुप्रसिद्ध दशावतारामध्ये सुंदर अशी पेटी वादन करून गायन करतात ते आमचे परममित्र अजित गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे परममित्र वामन गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो। या ठिकाणी या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून बरेचसे युट्यूबवाले या ठिकाणी दिसत आहेत, त्यातले आमचे परममित्र प्रशांत जेठेबू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो। त्याच देखील अजून कोणी चॅनलवाले असतील त्यांचे देखील आभार मानतो। मला वाटतं ऋषी तुझा बरा या डबल त्यांचे देखील आभार मानतोय। या ठिकाणी उपस्थित आमचे परममित्र कृणाल पांचाळ उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतोय। या ठिकाणी वृत्तमानस या वृत्तपत्रातील पत्रकार आणि या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि या भजनी कलाकारांसाठी एक नेहमी ते नवीन नवीन कलाकारांना किंवा कोकणातील कलाकारांना या विभागामध्ये संधी देत असतात असे सर्वांचे लाडके भिवा जाधव यांचे देखील या ठिकाणी उपस्थित, यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। या ठिकाणी आमचे परममित्र सतीश चौकेकर उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय। या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय या आमच्या चांदोशी गावातील एक थोर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे या मुंबई नगरीतील एक थोर उद्योजक म्हणून ते ओळखले जातात ते आमचे सुहास मिराशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सासरे बुवा त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे भाऊजी प्रवीण चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय। आमच्या चांदोशी गावातील अनेक रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। तसेच रंगदेवता आणि इथं जमलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत श्री अकाली ब्रह्मण, माझे कुलदैवत आई जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक हो। भारतभूमीचे संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करू। महाराष्ट्राचा आनंद देवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू। मोठी जन्माला घालू चांगला संस्कारांचं पाय पडून वाजणाऱ्या माझ्या आई वडिलांना नमस्कार करू। माझे गुरुवर्य सन्माननीय श्री भजन रत्न भगवान निलकणे बुवा, श्री कृष्णाजी देशमुख बुवा यांना मानवंदना करून या कोकणातील या भजन परंपरा टिकवणारे, या भजन परंपरेचा पाया घालणारे पंचरत्न सन्माननीय कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचा, कैलासवासी विलास बुवा पाटील, कैलासवासी जयराम धाडीगावकर, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा या सर्वांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी दमनवारीच्या या पहिल्या पर्वात सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। हल हल थोडी लेवल दे बाळा।
तूच सूर ठावा मजसा तूच एकता तूच सूर ठावा मजसा तूच एकता सगळं नावी देवा एकदा तरी सगळं नावी देवा एकदा तरी सगळं नावी देवा एकदा तरी जन्माची ही लाभली पुण्याई सात जन्माची लाभली पुण्याई मालुनी झालो मालकीचे होई मालुनी झालो मालकीचे होई शांतमय मूर्ती महाने सरणी शांतमय मूर्ती नमो आदिरूपा
ओंकार स्वरूपा नमो आदिवा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा विश्वाची रूपा माय बाबा तुझिया सतेने तुझे गुण गाऊं तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊं तेने सुखी रहू सर्व काळ तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासे अंजन तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझ्या हाती सर्व होणे जाणे तुझ्या हाती तुका म्हणे येथे नाही मी तू पण तुका म्हणे येथे नाही मी तुपाना स्तवावे ते कवन कवना लागी सवावे ते कवना कवना लागी स्तवावे ते कवन कवना लागी सवावे ते कवना कवना अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तेथे आगतो ज्ञानराजा तया आठवीता महापुण्य राशे दया कवीला महापुण्यराजी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वर नमस्कार हरिभ्रा कुंडली गवरदा श्रीपद परम
सुरुवात आहे. आता हलव नको भारी झालं. Hey
आ
सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. बरोबर, कारण या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि या महाराष्ट्रामध्ये जर आपण मराठी म्हणून जगत आहोत तर फक्त या दोन माणसांमुळे या ठिकाणी आपण आहोत. कारण या हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन व्यक्तींमुळे खरं तर आपण या ठिकाणी आहोत. नाहीतर या ठिकाणी देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले. देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले. पण आपलं संपूर्ण आयुष्य मराठी माणसांना घालवणारे, मराठी माणसांसाठी खर्च करणारे एकच आणि एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे. खरोखर त्यांची आठवण करणं आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी बाबू कमी जास्त होता तर लक्ष द्या.